गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। साधना सेवा सत्संग साधनेचा फायदा जीवनाच्या प्रत्येक स्तरात सगळ्यात महत्वाचा फायदा जो मला वाटतो ना तो कोणता? भयमुक्त जीवन। सामान्यपणे आपल्या आजूबाजूचे जर आपण व्यक्ती किंवा माणसं बघितलेत, जनावर असतील माणसं असतील तर ते कसे जगतात? भय, आहार, मैथून आणि निद्रा। भय इथले संपत नाही। सगळ्याच गोष्टींचं भय। जीवन जगायचं भय। लग्न करावं असं वाटतं पण बायको नीट नांदेल की नाही भय। बायकोचं माझ्या आई वडिलांची जमेल की नाही भय। व्यवस्थित पोरं होतील की नाही भय। पैसे कमवता येतील की नाही भय। बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकेल की नाही भय। भय इथले संपत नाही। मला नोकरी लागेल की नाही भय। माझा पगार वाढेल की नाही भय। माझा धंदा व्यवस्थित चालेल की नाही भय। राजू साळून केले आता काढलं, आपलं आंबेठांचं व्यवस्थित चालेल की नाही भय। भय, आहार, मैथून आणि निद्रा। जनावर त्याच्यातच आहेत आणि 99.99% माणसं सुद्धा त्याच्यातच आहेत। मग सगळ्यात मोठं भय जर असेल मनुष्याच्या जीवनातलं तर ते कोणतं आहे? सगळ्यात मोठं भय। हे बाकीचे मी जे सांगितलेत हे किरकोळ भय आहेत, पण सगळ्यात डेंजरस भय जर असेल ते कोणतं? तर मृत्यूचं भय। कशाचं? मृत्यू। सगळेच घाबरतात। ते पिक्चर मध्ये आपण दाक्षिणात्य पिक्चर मध्ये बघतो, तो हिरो मृत्यूला घाबरत नाही, ती गोष्ट वेगळी। पण त्याचा विषय कसा आहे माहिती का? तो ज्यावेळेस फायटिंग करतो त्यावेळेस गुरुत्वाकर्षणाचे नियम काम करत नाहीत। त्याने एकाला असं खाली वरून असं खाली मारलं तर तो माणूस फुटबॉल सारखे 2 टप्पे खातो। खऱ्या जीवनात असं होत नसतं। विषय नीट समजून घ्या। खऱ्या जीवनात असं होत नसतं। मृत्यूला घाबरत नाही कारण तो रोल करत असतो, तो अभिनय करत असतो। म्हणून खरोखर मृत्यू त्याच्या समोर आला तर त्या दाक्षिणात्य पिक्चरची पण काय होईल? घाम सुटेल किंवा सगळे लक्षणं त्याच्यावर दिसायला लागतील। मग तो किती का भारी सनी देओल असणार, नाही तर तो अल्लू अर्जुन असणार, मैं झुकता नाही साला। पण समोर मृत्यू दिसला की कापे थरथरा। कोणी का असना मृत्यू समोर आला की घाबरणारच। मृत्यूचं भय हे सर्वात मोठं भय आहे आणि तुम्हाला सांगतो आपली ही साधना मृत्यूचं भय नष्ट करून टाकते। मृत्यूचं भयच राहत नाही का? कारण आपण सुरुवातच कुठून करतो? मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी। मग मृत्यू कोणाचा होणार? आपण ब्रह्मज्ञानी आहोत, आपण ब्रह्मज्ञानी झालोत, ब्रह्म अनुभवी नाही। अजून आपण ब्रह्माचा अनुभव नाही घेतला। ब्रह्माचा अनुभव घेणं म्हणजे आत्मसाक्षात्कार, म्हणजे सेल्फ रिअलायझेशन, म्हणजे आत्मप्राप्ती। आपण या चैतन्याच्या मार्गावर चालताना आपण ब्रह्मज्ञानी आहोत पण ब्रह्म अनुभवी नाही। आणि ब्रह्मज्ञानापासून तर ब्रह्म अनुभवी बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच हा आपला चैतन्याचा मार्ग। आणि या चैतन्याच्या मार्गावर चालल्याने फायदा काय होतो? अरे तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळतं, जे पाहिजे ते सगळं मिळतं। मृत्यूचं भय नष्ट होतं। कोणी चालावं या मार्गावर? अरे सगळ्यांनी चालावं। या रे लहान थोर,
तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलाविन साऱ्या वस्तू. पण तुमच्यासारखे काही मोजकेच डोके इथपर्यंत येऊन पोचतात. एवढी महान साधना आहे ही, पण तरी सगळेजण या चैतन्याच्या मार्गावर चालतात का? नाही. कारण गुरु कृपेचा अभाव. त्यांच्यावर गुरु कृपा नाही, म्हणून ते इथपर्यंत येऊन पोहोचत नाही. माझा दरवाजा काय बंद आहे का कुणासाठी? नाही. मेरा दर खुला है, खुला ही रहेगा. पण इथं येतील तेच ज्याची निवड माझे सद्गुरू करतील. मृत्यूचं भय नष्ट होणं, अरे केवढं महान उपलब्धी आहे ही. मृत्यूचं भय नष्ट होणं ही केवढी महान उपलब्धी आहे. जीवनातलं सगळ्यात मोठी भीती नष्ट होऊन जाते. अरे काय मरतं? मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. मी चैतन्य आहे. काल कुंभमेळ्याची घटना तुम्ही ऐकली असेल. किती लोक चेंगरले गेलेत आणि किती किती गेलेत, मेलेत. मला कळलं परवाच. मी याचा स्टेटसवर फोटो बघितला होता. कोणाचा? रवी भलावणेचा. रवी भलावणे पण तिथे गेलेला होता. त्या रात्री तो तिथंच होता. त्या रात्री तो तिथंच होता. 5 लोक गेले होते. ऑब्विसली मित्र आहे माझा, मी काय करणार? तो सकुशल आहे की नाही, फॉलोअप घेणार की नाही. मी त्याला फोन केला. अरे काय रवी, कसा आहेस? एकदम मस्त. काय काय कसं आहे तुम्ही? एकदम मस्त, फुल एन्जॉयमेंट चालली आहे. मस्तपैकी महाकुंभचं हेच असं आहे तसं आहे, अशी व्यवस्था आहे तशी व्यवस्था आहे, खूप मस्त आहे. अरे वो काल रात्री चेंगरून मरून गेलेत ना. म्हटलं किती मिळत अजून सरकार आकडा सुद्धा डिक्लेअर करून नाही राहिलं. सरकार अजून आकडा सुद्धा डिक्लेअर नाही करून राहिलं. किती मेलेत काय आयडिया? अहो सर, मी जिथं आहे तिथं आनंद आहे. बघा, मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बघा. झाला असेल कुठेतरी. कोण मरतं? कोण मरतं? मी त्याला म्हणतो, अरे मी 26 ते 28 येतोय, काय करू? अवश्य या, बिनधास्त या, काय टेन्शन घेऊ नका. ज्यांना जायचंय ते जातील. कारण काही असेल. ती केदारनाथ त्रासदी झाली. केदारनाथ मध्ये जो काही तो पाण्याचा प्रलय आला, तसं त्या विश्वनियंत्याला जे सोल लिबरेट करायचे आहे ते लिबरेट होतील. बघा, जे सोल लिबरेट करायचे आहेत ते तिथं लिबरेट होतील. कोणी हार्ट अटॅकने जातं, कोणी चेंगरून जातं, कोणी गाडी खाली जातं. हा जगाचा नियम आहे. अरे पण मृत्यू काय आहे? शरीर आणि चैतन्य एकमेकांपासून वेगळं झालं. जसे कपडे बदलले त्या शरीराने, अगदी तसंच कारण काही असेल, शरीर जीर्ण झालं की आत्मा त्याच्यातून निघून जातो, या विश्व चैतन्याशी एकरूप होऊन जातो. मग आत्महत्या काय राजू? मृत्यू कळला, मग आत्महत्या काय? मी म्हणतो आत्मा अजर अमर अनश्वर आहे. मग आत्म्याची हत्या होऊ शकते का? आत्महत्या या शब्दाची जर आपण फोड केली, आत्महत्या, आत्म्याची हत्या होऊ शकते का? आत्मा तर अजर अमर अनश्वर आहे. मग जे लोक स्वतःहून स्वतःला लटकवून घेतात, नाही तर काही काही बायांना लय हाऊस असते, काय रॉकेल ओतून घेतात आणि काडी पेटून घेतात, बरोबर की नाही? काही काही नदीत जातात, पुलावरून उडी मारून देतात, याला आत्महत्याच म्हणतात ना. पण मी तर म्हणतोय आत्मा अजर अमर अनश्वर आहे. आत्म्याची हत्या ते करतात का? नाही, ते मूर्ख असतात. आत्म्याची हत्या तर कोणी करू शकत नाही. ते फक्त काय करतात? शरीराची हत्या करतात. विषय नीट समजून घ्या. ते कशाची हत्या करतात? शरीराची हत्या करतात. आत्मा जो एक संभावना होती आत्म्याचं, याची देही याची डोळा परमात्म्यामध्ये रूपांतर करून घेण्याची संधी त्यांनी चुकवली, आणि म्हणून आत्महत्या महादोष आहे. आत्महत्या तसं म्हणायला गेलं तर तो शब्दच चुकीचा वाटतो मला. का? आत्म्याची हत्या होऊच शकत नाही. हत्या कुणाची होऊ शकते? या शरीराची.
आत्म्याची हत्या होऊ शकत नाही, कारण आत्मा अजर अमर अनश्वर आहे. नैनम छंदती शस्त्राने नैनम दहती पावकः न क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. ज्याला शस्त्राने कापता येत नाही, वाऱ्याने उडवता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही किंवा पाण्याने भिजवता येत नाही, असा आत्मा आत्महत्याने तरी मरतो का? नाही, फक्त शरीर मरतं. आणि मग शरीरापासून विलग झाल्यानंतर ते त्याचं सूक्ष्म मन आणि ते चैतन्य म्हणतं आता तर मी काहीच करू शकत नाही. म्हणजे जी संभावना होती आत्म्याचं रूपांतर परमात्म्यात करून घेण्याची संभावना कोणी खुडून काढली? स्वतःनेच. आणि स्वतःची संभावना खुडून काढणी, याला हे सामान्य लोक आत्महत्या म्हणतात, पण मी त्याला शरीर हत्या म्हणतो. नीट समजून घ्या, ती फक्त शरीराची हत्या झाली. मग लगेच सचिन फाळकेंसारखा तज्ञ, हुशार, इंटेलेक्च्युअल माणूस मला विचारेल, त्याच्या मनात प्रश्न येऊ शकतो, सर मग ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, ही आत्महत्या होती? हिला तुम्ही समाधी म्हणतात आणि याला तुम्ही आत्महत्या म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पण स्वतःला त्या भुयारात गाडूनच घेतलं ना, मग ती आत्महत्या नव्हती का? ती शरीर हत्या नव्हती का? हा प्रश्न एखाद्या इंटेलेक्च्युअल व्यक्तीच्या मनात येऊ शकतो. ही समाधी संजीवन समाधी आहे. हिचा अर्थ काय माहिती का? हिचा अर्थ काय माहितीये? शरीर इतकं शुद्ध झालंय राजू, हे शरीर राहिलंच नाही, ते फक्त आत्मरूपात झालं. हे भौतिक पंचमहाभूतांचं शरीर राहिलंच नाही, त्यांचं ते चैतन्यमय शरीर अजूनही त्या समाधीत आहे. याला म्हणतात संजीवन समाधी. ज्ञानेश्वर माऊली गेले नाहीत कुठे? सगुण रूपात. मी काय म्हणतोय? सगुण रूपात. तुमच्यात कॅपॅसिटी असेल तर खोदून बघा ती समाधी. आपल्याला त्यांचे भक्त आपल्याला खोदू देणारच नाहीत, तो विषय सोडून द्या. पण बायचान्स एखाद्याने ती समाधी खोदली तर मला गॅरंटी आहे तिथं सगुण रूपात ज्ञानेश्वर माऊली बसलेले आहेत. आजही, आत्ता सुद्धा सगुण रूपात. कारण त्यांचं जे शरीर आहे ना, साधनेने इतकं शुद्ध होऊन गेलं की त्यांनी आत्मरूपाने तिथं बसवलं. त्या आत्म्याला ना हव्याची गरज आहे, ना पाण्याची गरज आहे, ना खायची गरज आहे. कारण हवा, पाणी, अन्न हे लागतंय कुणाला? या अन्नमय कोशाला लागतंय. तो जो आनंदमय कोश आहे तो, त्याला कशाचीच आवश्यकता नाही. तो कैवल्याचा पुतळा आहे, तो सच्चित आनंद आहे, तो आळंदीत समाधीस्थ आहे. त्यांनी स्वतःहून हे जे शरीर आहे त्या भुयारात ठेवलं, अजूनही ठेवलेलं आहे सगुण रूपात. आणि ते कोणी बघितलं? याचा प्रूफ तुम्हाला सांगतो. सर तुम्ही काय पण तुमच्या मनाच्या गप्पा हाणतात बुवा, असं तुम्ही माझ्यावर आरोप करू नका. तुम्हाला सांगतो, 11व्या शतकाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि 15व्या शतकात म्हणजे त्याच्यानंतर 300-350 वर्षानंतर एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं. किती? 15व्या ते 16व्या शतकाच्या दरम्यान एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं आणि ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांना विनंती करतायत की अरे इथं बसून, समाधीत बसून माझ्या गळ्याला त्या आजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, तू ये आणि या मुळीपासून मला मोकळं कर. साक्षात्कार होता हा, दृष्टांत होता हा. तुम्ही म्हणाल तिथे शरीर नव्हतं, बॉडी नव्हतं, त्यांना काय हात नव्हते का? मग त्यांना काय ते मुळे दूर करता येत नव्हते का? अरे हा दृष्टांत आहे, हा साक्षात्कार आहे. एकनाथ महाराज तिथून आले, त्यांच्या भक्त मंडळींचं 200-300 लोक आले होते. कधी? 15व्या शतकात. कुठे? आळंदीला. आणि तिथं आळंदीला 300-400 वर्षात झालं काय? ज्ञानेश्वर माऊलीला आळंदीचे लोक सगळे विसरून गेलेले होते. तिथं ते सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना, तिथं सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर कुठे आहे एक्झॅक्टली ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. आळंदीचे लोक विसरून गेले होते. ते फक्त सिद्धेश्वराचेच पूजा करत होते. आणि त्यांच्या दृष्टीने, आळंदीच्या लोकांच्या दृष्टीने कोणीतरी संतांच्या समाध्यांना कोण लक्ष देतं? तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणतोय?
अशी परिस्थिती तिथं होती. आणि कुणालाही एक्झॅक्टली सांगता येईना की ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कोणत्या ठिकाणी आहे. एकनाथ महाराजांपुढे प्रश्न पडला. दृष्टांत तर झालेला होता. तुम्ही आजही गेलात ना तर तिथे एकनाथ महाराजांच्या पादुका आहेत दक्षिणेकडच्या बाजूला एका पिंपळाच्या झाडाखाली. अवश्य दर्शन घ्या. ते सुवर्ण पिंपळ तुम्ही बघितलं असेल. आणि सुवर्ण पिंपळाकडे तिकडे गेलात ना तिथे नाथ महाराजांच्या पादुका आहेत. एक चबुतरा आहे, त्या चबुतरावर नाथ महाराजांच्या पादुका आहेत. त्या चबुतऱ्यावर नाथ महाराजांनी 12 दिवस अखंड साधना केली. अखंड साधना केली. कशा करता? त्यांना समजतच नव्हतं की एक्झॅक्टली समाधीचं स्थान कुठे. आता जसं मंदिर आहे तसं तिथं त्यावेळेस मंदिर नव्हतं ज्ञानेश्वर माऊलींचं. फक्त सिद्धेश्वराचं शंकराचं मंदिर होतं. त्यांना 12व्या दिवशी साक्षात्कार झाला. कुणाला? एकनाथ महाराजांना साक्षात्कार झाला. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी स्वप्नात येऊन सांगितलं की अरे सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पुढे जो नंदी आहे त्या नंदीच्या खालून घुस, तिथं भुयाराची एंट्री आहे. तिथं भुयाराची एंट्री आहे. आणि एकनाथ महाराजांनी त्यावेळेस तसंच केलं. नंदीच्या खालून एंट्री मारली. सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे ना त्या नंदीच्या खालून एंट्री मारली. भुयारात गेले आणि तिथं त्या कैवल्याच्या पुतळ्याचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचं सगुण दर्शन घेतलं. किती वर्षानंतर? 300 वर्षानंतर. 300 वर्षानंतर म्हणजे 11व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाले. आणि 15व्या शतकात एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीचं सगुण दर्शन घेतलं. ते आत उतरलेत आणि पुढे 2 दिवस, किती? 2 दिवस ज्ञानेश्वर माऊली समोर आणि एकनाथ महाराज समोर. त्यांनी काय केलं असेल? जे भावार्थ दीपिका नावाचा जो आज आपल्या समोर ज्ञानेश्वरीच्या रूपाने जो ग्रंथ आहे त्याच्यात काही लोकांनी त्यांच्या मनाच्या ओव्या घुसडलेल्या होत्या तर त्या शुद्ध करून घेतल्यात. कोणी केल्यात शुद्ध? एकनाथ महाराजांनी. आणि सांगितलं कोणी? ज्ञानेश्वर माऊलींनी. ही घटना 15व्या शतकात घडलेली आहे. जर त्या काळात मोबाईल राहिले असते तर व्हिडिओ शूटिंग झाली असती, व्हिडिओ व्हायरल झाले असते. पण दुर्दैवाने त्यावेळेस ही पद्धत नव्हती. म्हणून ही घडलेली घटना प्रत्यक्ष तुम्ही आज त्या नाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊ शकतात. आणि जिथं तो नंदी आहे सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर जो नंदी आहे तिथे लिहिलेलं आहे की इथूनच एकनाथ महाराज आत घुसले होते. विषय नीट समजून घ्या. आता तुम्ही म्हणाल एकनाथ महाराज खोटं बोलत असतील तर मग तुमचं धन्य आहे. विषय समजला की नाही मला काय म्हणायचंय? आणि आपल्यातले काही इंटेलेक्च्युअल लोक आजही शंका घेतात. खरंच ज्ञानेश्वर माऊली तिथं आहेत का? नासाचे लोक आले होते. कळलं की नाही? जसं एकनाथ महाराजांनी जसं ती भुयार उकरून बघितलं ना तसं पुण्यातले पण काही अनिष्ट लोक आम्हाला बी उकरून बघायचं म्हणे. बरोबर. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या जे मुख्य संत आहेत आता किंवा ज्ञानेश्वर माऊलींनीच परमिशन दिली नाही. अनिष्टच्या लोकांना पण नाही आणि त्या नासाच्या लोकांनी पण नाही. पण त्यांनी जे आत्ताचे मॉडर्न इन्स्ट्रुमेंटचा उपयोग केला, त्यांनी त्या जागेचा ऑरा चेक केला तर लक्षात आलं की अख्ख्या त्या समाधीतून एक ऊर्जेचा स्रोत वर जातोय. प्रचंड ऊर्जेचा स्रोत वर जातोय. ऑरा चेक करण्याच्या मशीनने त्यांनी हे चेक केलं. तुम्हाला खात्री करायची असेल तर युट्यूबवर खात्री करा. हे केलेलं आहे. आपल्याला अजून माहिती नाहीये कारण आपण कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही. हे जे मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या सत्य घटना आहेत. मग तुम्ही म्हणत आमच्या कानावर कशा आल्या नाहीत? अरे तुम्ही ते सर्च केलं नाही, तुम्हाला ते भेटलं नाही. सर्च करा. मी जे सांगतोय ते तुम्हाला कळेल. तुम्हाला आजपर्यंत माहिती होतं का तिथे एकनाथ महाराजांचा पादुका आहेत असं? तुम्ही 10 वेळा 15 वेळा आळंदीला गेला असाल. पण सिद्धेश्वराच्या खालून भुयार आहे, एंट्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपर्यंत पोहोचण्याचं हे तिथं लिहिलेलं आहे. आत्ता जर तुम्ही गेलात आणि तिथे दर्शन घेतलं तर तिथे तुम्हाला लिहिलेलं सापडेल. पण तुम्ही आजपर्यंत कधी ते बघण्याचा प्रयत्न केला होता का? दिस इज द क्वेश्चन. गेला असाल तुम्ही आळंदीला, दर्शन घ्यायचं, माऊलीच्या समाधीला हार अर्पण करायचा, गर्दी आहे म्हणून सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायचं नाही तर नाही पण जायचं. मुक्ताबाईच्या मागच्या मंदिराला दर्शन करायचं, एक फेरी मारायची, इंदिराने जाऊन फोटो काढायचा आणि येऊन लागायचं. विषय समजला? तिथं तो सुवर्ण पिंपळ आहे जिथं 1 लक्ष डेली 1 लक्ष फेऱ्या ज्ञानेश्वरांच्या आईने मारल्यात. तिथं नाथ महाराजांच्या पादुका आहेत. तिथं
सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर तो नंदी आहे आणि तिथंच दिलेला आहे. इथूनच एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीला आत उतरले होते. मग तुम्ही मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलीने आत्महत्या केली अशी कोणाची म्हणायची हिंमत आहे? विषय समजला की नाही? जी व्यक्ती आत्महत्या करते, आपल्यासारखे सामान्य लोक जे ब्रह्मज्ञानी नाहीत, रेल्वे खाली जातात, उडी मारतात, ते आत्महत्या करत नाहीत, ते शरीराची हत्या करतात. आत्मा तर अजर अमर अनश्वर आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी सगुण रूपात देह त्या समाधीत स्थिर करून ठेवला आहे, जतन करून ठेवला आहे, आजही सगुण रूपात ज्ञानेश्वर माऊली तिथं आहेत. आणि त्यांचं कार्य कशाचं? वसुदैव कुटुंबकम, जो जे वांछिल तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे पसायदानाचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य आजही तिथं चालू आहे. कोणाला हजारो लाखो वारकरी तिथे येतात, त्यांना काय आमंत्रण पत्रिका जाते का दरवर्षी? व्हॉट्सअपवर पत्रिका तरी जाते? तुमच्या लक्षात येते की नाही? हजारो लाखो लोक तिथे येतात, मुंग्यांसारखे येतात. दिवे घाटातला तुम्ही फोटो बघा, मुंग्यांसारखे लोक गर्दी करतात. काय त्यांना वेळ लागलाय का? काहीतरी अनुभूती असेल, त्यांच्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडत असेल, ट्रान्सफॉर्मेशन घडत असेल. आणि म्हणून 200 किलोमीटर पायी चालण्यासाठी हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने वारकरी तिथे येतात. ही शक्ती त्या वारकऱ्यांची नाहीये, ही शक्ती त्या चैतन्य स्तंभाची आहे. त्या ऊर्जेची ती शक्ती आहे. ती ऊर्जा यांना खेचून आणते. विषय समजला तुम्हाला? विषय पूर्ण झाला. आणि आपली साधना काय करते? आत्महत्या किंवा मृत्यूची भीती नष्ट करून टाकते. आणि म्हणून म्हणतो की ही साधना, सेवा आणि सत्संग ज्याला जशी जमेल, जिथं जमेल, जेवढी जमेल, आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा